नमस्कार. मी डॉक्टर मंदार रानडे. नॅशनल इंडिकेटेड मेडिकल असोसिएशन या संघटनेमध्ये मेडिको लीगल जो सेल आहे त्या सेलमध्ये मी सदस्य म्हणून काम करतो गेले अनेक वर्ष. आणि स्वतः माझं MS गायनॅक झालेलं आहे आयुर्वेदामधून आणि LLM पण मी केलेलं आहे. तसंच आता PhD करतो आहे. आणि या संदर्भातल्या म्हणजे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनी करायच्या ॲलोपॅथी प्रॅक्टिस संदर्भातल्या गेले 15 वर्ष विविध राज्यांमध्ये असलेल्या केसेस देखील मी पाहतो आहे. मग ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय लेवलच्या आहेत. आत्ता सध्या जो विषय आज या चॅनलने या ठिकाणी आणला आहे तो 20 नोव्हेंबर 2020 रोजी आत्ता CCIM नावाच्या सर्वोच्च बॉडीने आयुर्वेद क्षेत्रातल्या जी सरकारी सर्वोच्च शीर्ष संस्था आहे त्यांनी प्रकाशित केलेल्या एका गॅझेटबद्दल आहे. ते गॅझेट काय आहे? त्या गॅझेटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट शल्य आणि पोस्ट ग्रॅज्युएट शालाक्य म्हणजे MS सर्जरी आणि MS ENT ऑप्थॅल्मॉलॉजी या विषयातल्या आयुर्वेदिक पदवीधारकांना पदव्युत्तर पदवीधारकांना शल्यचिकित्सा करण्याची कोणती शस्त्रकर्म ते करू शकतात अशी एक लिस्ट या काउन्सिलने प्रकाशित केली. या गॅझेटवरून एक पूर्ण गोंधळ भारतामध्ये तयार झाला आणि मुख्यतः करून हा गोंधळ निर्माण करण्याचं काम इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केलं. ही वस्तुतः ॲलोपॅथिक डॉक्टरांची संघटना आहे आणि त्यांना याच्यामध्ये प्रोफेशनल जेलसी यापेक्षा दुसरा कोणता कारण असेल असं मला वाटत नाही. कारण देशभरामध्ये याच्यामध्ये अशा काही कॉन्ट्रोवर्सी तयार करण्याचा प्रयत्न केला गेला की आता आयुर्वेदिक डॉक्टर काय, आता सलूनवाले देखील सर्जरी करतील, आता लोहार पण सर्जरी करतील, आता एखादा BCom माणूस पण प्रशिक्षण घेऊन सर्जरी करेल. तर असं राज्य सरकारला केंद्र सरकारला कुठेही कधीही म्हणायचं नव्हतं आणि तो ह्या गॅझेटचा दृष्टिकोन नाही. मुळात प्रथम आपण पाहिलं पाहिजे की हे गॅझेट पदव्युत्तर लोकांसाठी काढले, पदवीधारकांसाठी नाही. म्हणजे इवन BMS BUMS देखील हे सर्जरी करू शकत नाही. ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, ज्यांनी या विषयामध्ये 3 वर्ष अभ्यास केला आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं आहे, अशा इन्स्टिट्यूशनली क्वालिफाईड पोस्ट ग्रॅज्युएट शल्य आणि शालाक्य या डॉक्टरांनाच जे शस्त्रक्रिया करायची परवानगी आहे. बरं, आता ही एक असाही गैरसमज आहे की कालपर्यंत ही परवानगी नव्हती आणि आजपासून परवानगी सुरू झाली, असं नाही. गेले 70 वर्षापासून हे डॉक्टर सर्जरी करत आहेत. CCIM ही मुळात सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ॲक्ट 1970 याच्या अंतर्गत तयार झालेली एक स्टॅट्युटरी बॉडी आहे ज्याला पार्लमेंटचं रेकॉग्निशन आहे. आणि त्यांचं कामच मुळात अभ्यासक्रम तयार करणे, अभ्यासक्रमाची छाननी करणे वेगवेगळी, त्याचबरोबर कॉलेजेसची परमिशन देणे, कॉलेजेससाठी एक स्टँडर्ड ऑफ रेग्युलेशन ठरवणे, टीचर किती असावेत, कसे असावे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं, कॉलेजमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती पेशंट असावेत, बेड आणि डॉक्टरचा रेशो किती असावा, पेशंटचा रेशो कसा असावा, हे सर्व नियंत्रण करणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊनही केलेलं नाही, ही एक मुद्दा. दुसरं, याचं गॅझेट झालं म्हणजे केंद्र सरकारलाही माहीत आहे. केंद्र सरकारने स्वतः गॅझेट केलं. गॅझेटची प्रक्रिया थोडक्यात अशी असते की CCIM ही सर्व राज्यांना पाठवतं परिपत्र, राज्यांच्या ह्याच्यावर सूचना हरकती घेतं, त्या हरकती सूचना चेंज करण्याचा त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करतं, 90 दिवसाचा वेळ दिला जातो आणि त्यानंतर केंद्र शासनाच्या विधी, न्याय, अर्थ या सर्व मंत्रालयांना माहिती करून देऊन हे त्यानंतर गॅझेट केलं जातं. म्हणजे कुणालाही माहिती नाही, चोरी छुपे काढलं अशा प्रकारे कोणतंही नाही. सर्व राज्यांना पाठवलं होतं, सर्व राज्यांच्या डिपार्टमेंटच्यावर हरकती नोंदी घेतल्या होत्या आणि त्यानंतर हे गॅझेट काढलं. त्यामुळे हे गॅझेट नक्कीच प्रमाणे लीगल आणि टेक्निकली साऊंड आहे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये CCIMला अधिकार आहे का हे परिपत्र काढण्याचा? तर येस. CCIMचा जो पूर्वीचा ॲक्ट होता इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल 1970 आणि आता NCISM जो ॲक्ट 2020 साली आला आहे, या दोन्ही ॲक्टमध्ये इंडियन मेडिसिनची डेफिनेशन करताना असं म्हटलं की इंडियन मेडिसिन मीन्स अष्टांग आयुर्वेद, युनानी सिद्धती, वेदर सप्लिमेंटेड ऑर नॉट बाय सच मॉडर्न ॲडव्हान्सेस, डेफिनेशन ऑफ विच विल बी मेड बाय CCIM फ्रॉम टाईम टू टाईम. म्हणजे 1996 साली 2004 साली जी परिपत्रकं CCIMने काढली ती देखील व्हॅलिड होती आणि आता जे काढले तेही व्हॅलिड आहे, कारण असा अधिकार त्यांना संसदेनेच बहाल केलेला आहे. दुसरं, आता हे CCIMने परिपत्रक काढल्यानंतर सर्व राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल का, सर्व राज्यांमध्ये हे परवानगी मिळेल का, तर याचं उत्तर देखील नकारार्थी आहे. नाही. म्हणजे किती लिमिटेशन्स आहेत या परिपत्रकाला हेही लक्षात घ्या.
दुसरं याचं कारण असं आहे की सेक्शन 17(3)B पूर्वीचा ॲक्ट आणि आताचा 34 यानुसार त्यांनी असं म्हटलं आहे की कोणत्या राज्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करावी याचे त्यांनी अधिकार हे राज्यांना बहाल केले. त्यामुळे ती प्रॅक्टिस महाराष्ट्रामध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, पंजाब हरियाणामध्ये आहे, पण कर्नाटकात नाही आहे. तामिळनाडूत आत्ता मिळाली पण केरळमध्ये नाही आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये एकाच वेळा मिळेल का तर नाही. त्या राज्यांनी ठरवायचं आहे की ही प्रॅक्टिस सर्टिफिकेट करायची अनुमती द्यायची आहे का. आणि शेवटचा कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा की सर्व सर्जरी करायला परवानगी मिळाली का. म्हणजे उद्या उठून एखादा BMS BOMS डॉक्टर हार्ट सर्जरी करायला का, ब्रेन सर्जरी करायला का तर नाही. या 58 सर्जरीच्या लिमिटेशनमुळे त्याच्या दायऱ्यामध्ये असणाऱ्या त्याच्या फ्रेममध्ये असणाऱ्या सर्जरी करू शकतील की त्यांच्या सिलेबसमध्ये आहे. उद्या उठून कोणत्या प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सर्जरी करणार नाहीत. त्यामुळे त्या बाबतीत ॲलोपॅथिक डॉक्टरांनी घाबरायचं कारण नाही. या सर्जरी मायनर मेजर स्वरूपाच्या आहेत परंतु प्रायमरी केअर स्वरूपाचे आहेत आणि गेले 17 वर्ष हे सर्व डॉक्टर्स या सर्जरी या ठिकाणी अनकॉम्प्लिकेटेड म्हणजे विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन करता आहेत. त्यामुळे आणि याच्याबरोबर जर समजा डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला किंवा त्याच्यामध्ये काही डेथच्या इन्सिडन्स घडल्या तर इंडियन पिनल कोड आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे. हे सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या करण्यासाठी रुग्ण त्यांचे नातेवाईक कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकतात. त्यामुळे असं काही नाही की ह्यांना परवानगी दिल्यानंतर हे कोणत्याही कायद्याच्या कसाट्यात सापडणार नाही आहे. त्याला जो कायदा MBBS डॉक्टरांसाठी लागू आहे तोच कायदा ह्या PG डॉक्टरसाठी लागू आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही गैरसमज करण्याची गरज नाही. आणखीन एक गैरसमज आहे असं पसरवत आहे की या डॉक्टरांना काही येतच नाही, त्यांच्या सिलेबसमध्ये काही नाही. तर आमचा सिलेबस हा वेबसाईटवर उपलब्ध आहे. कॉलेजेसमध्ये हा सिलेबस शिकवला जातो. त्याचबरोबर या सिलेबसच्या प्रमाणे टीचिंग आणि ट्रेनिंग थिअरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही अतिशय चांगल्या प्रकारे दिलं जातं. त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी काउन्सिलने आणि राज्य सरकारने केंद्र सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे IMAने हे अशा प्रकारचे गैरसमज पसरू नयेत. आणि शेवटी राहिला गोष्ट पेशंटचा डॉक्टरांवर विश्वास असतो. त्यांना उद्या वाटलं की मला आयुर्वेदिक डॉक्टरकडून सर्जरी करून घ्यायची आहे तो रुग्णाचा हक्क आहे, तर तेही ते करू शकतात. त्यामुळे IMAने पसरवलेले सर्व जे प्रकारचे काही जे गैरसमज आहेत ते नक्कीच चुकीचे आहेत. आणि केंद्र सरकारचा जो प्रयत्न आहे की सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोचवायची यासाठी जर ही सगळी इफेक्टिव्ह मॅनपॉवर हे जर केंद्र सरकार घेऊ इच्छितं बरोबर तर त्यासाठी IMAने केलेलं आंदोलन हा त्यामध्ये घातलेला खोडा आहे असं मला नक्की वाटतं. ज्ञानाची मोनोपॉली हा एक मुद्दा देखील मी याच्यामध्ये सांगू इच्छितो. इंडियन मेडिकल असोसिएशनचं असं म्हणणं आहे की ॲलोपॅथी हे आमचं असं एक पवित्र सायन्स आहे आणि तुम्ही सर्वजण याच्यामध्ये ट्रेसपासिंग करता, अतिक्रमण करता. ते फक्त आम्हीच बघणार, बाकी याच्यामध्ये कोणी त्याला टच करायचं नाही. तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो याच्यामध्ये की ॲलोपॅथीमध्ये औषधं जी बेसिक काही असते ती सोडल्यास किंवा चिकित्सा प्रणाली सोडल्यास बाकी सर्व जी टेक्नॉलॉजी आहे विशेष करून सर्जरी आहे ती सगळी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची डेव्हलपमेंट आहे. फिजिक्सचा शोध एक्सरेचा शोध फिजिक्समध्ये 100 वर्षापूर्वी लागला. तो काही ॲलोपॅथीने लावला का नाही लावला. केमिस्ट्रीमध्ये काही शोध लागले किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये काही शोध लागले, अँटीफंगल किंवा अँटीबायोटिक शोधले गेले, ते ॲलोपॅथीचा भाग नव्हता. ते दुसऱ्या शास्त्राने शोधले आणि त्याचा ॲलोपॅथीने अंगीकार केला. मग ते आयुर्वेदामध्ये वापरायला काय प्रॉब्लेम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्जरी ही कोणत्याही शास्त्राची मोनोपोली होऊ शकत नाही. 5000 वर्षापासून 200 सर्जरी, त्याच्यावरच्या 1000 औषधं, सर्जरीमधले प्री ऑप, पोस्ट ऑप, कन्सेंट घ्यायची पद्धत हे सर्व सुश्रुतामध्ये डिटेल उल्लेख आहे. अपेंडिक्सची सर्जरी असेल, इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शनची सर्जरी असेल, आमच्या गायनॅकमध्ये सिझारियन सेक्शनची सर्जरी असेल, फोर्सेप लावणे, एपिसेटॉमी, नॉर्मल डिलिव्हरीची प्रक्रिया हे सर्व त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यांची इन्स्ट्रुमेंट्स लिहून ठेवली आहे. लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपीचे मूळ अंश कमळाच्या देठाने एखाद्या माणसाच्या घशात अडकलेला फॉरेन बॉडी बाहेर काढणं हे सुश्रुताने लिहून ठेवलं आहे. मग आता हे आम्ही असं म्हणू का हे सुश्रुत लिहिलं म्हणजे फक्त आयुर्वेदाची मक्तेदारी आहे. नाही, ज्ञान सर्वांसाठी आहे, ज्ञान सामान्य माणसांसाठी आहे, सामान्य माणसांच्या रुग्णांच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे ॲलोपॅथी त्याच्यावर दाखवलेला अधिकार हा मुळातच चुकीचा आहे असं मला वाटतं. प्रशिक्षण न घेता नाही, प्रशिक्षण घेऊन तावून सुराखून निघून जे तयार झालेले पोचलेले डॉक्टर्स आहेत त्यांनी हे नक्की करावं. त्यांच्या हक्कावर कोणी गदा आणू नये असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. दुसरा मुद्दा आहे औषधं प्रिस्क्राईब करण्याच्या बाबतीत. या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर याच्यासाठी जो कायदा आहे तो आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 रूल्स 1945.
ते म्हणतात की कोणी औषधं प्रिस्क्राईब करायची. त्याच्यामध्ये 2E3 किंवा 2E मध्ये एक 5 सेक्शन आहे. त्या 5मध्ये असं आहे की पहिले 2 जे आहेत ते ॲलोपॅथी डॉक्टर करू शकतात, म्हणजे सेंट्रल काउन्सिल रजिस्टर, दुसरं स्टेट काउन्सिलमध्ये रजिस्टर, आणि 4 आणि 5मध्ये व्हेटरनरी आणि डेंटिस्ट डॉक्टर आहे. 3मध्ये असं म्हटलं आहे की जे होमिओपॅथिक नाही परंतु ज्यांना त्या राज्याने GR किंवा स्पेशल ऑर्डर काढून त्याची परवानगी दिली आहे ते डॉक्टर ॲलोपॅथिक औषधं प्रिस्क्राईब करू शकतात. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये, पंजाब, हरियाणामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, छत्तीसगडमध्ये अशा प्रकारे GR काढले गेले. आणि नंतर 2014 साली महाराष्ट्र शासनाने जशी अमेंडमेंट केली तशी अमेंडमेंट पण काही राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे औषधं प्रिस्क्राईब करायची देखील जी परवानगी आहे ती लिगल आहे. आणि केवळ मी म्हणतो म्हणून नाही, मुख्तियार खान मॅटर 1999 साली, त्यानंतर 2014च्या महाराष्ट्र ॲक्ट अमेंडमेंट संदर्भातची केस 7846 मुंबई उच्च न्यायालय, त्याची SLP IMAने टाकली होती, त्याला स्टे द्यायला सांगितला, तो सुप्रीम कोर्टात देखील नाही दिला. दिल्ली उच्च न्यायालयाची केस सर्वोच्च न्यायालयात आली, ती केस, पंजाब हरियाणाची केस आणि उत्तर प्रदेशची, अशा अनेक केसेसमधून हे दिसतं आहे की सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की हे डॉक्टर्स अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे, त्यामुळे त्यांच्यापासून कोणतंही कॉम्प्लिकेशन नाही. ऑन द कॉन्ट्री RH, PHC, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, 108ची ॲम्ब्युलन्स, या सर्व ठिकाणी हे डॉक्टर अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे ही प्रॅक्टिस हिरावून घेता येणार नाही. प्रिस्क्रिप्शनचा राईट त्यांना द्यावाच लागेल आणि वस्तुतः तो राष्ट्रीय कल्याणाच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांची, BMS आणि BOMS डॉक्टरांची जी काही औषधं प्रिस्क्राईब करण्याची परवानगी आहे ती सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केली. शेवटचा मुद्दा असा आहे की हे धोरण जे सर्जरीचं आहे किंवा औषधांचं आहे ते मागे घ्यावं असा IMAचा दबाव आहे. मी याविषयी सांगू शकतो की जेव्हा आम्ही गुलाम नबी आझाद यासाठी भेटलो होतो किंवा सुषमाजींना भेटलो होतो तेव्हा सुषमाजी त्यांना हेच म्हणाले होत्या, इंडियन मेडिकलचं असोसिएटचं सिस्टमने त्यांना आधी भेटून गेलं होतं. त्या म्हणाल्या की मला खेड्यापाड्यात डॉक्टर द्या, मला वाड्या वस्त्यावर तुमचे MBBS द्या, सिक्कीममध्ये द्या, मला काश्मीरच्या खेड्यापाड्यात द्या. तुमचे डॉक्टर तिथे नाही आहेत. आज त्या ठिकाणी BMS डॉक्टर्स काम करतात. तुमचे डॉक्टर हे फक्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे. करोनामध्ये तुम्ही बघितलं असाल तर हे डॉक्टर फक्त सूचना देणारे, प्रिस्क्रिप्शन देणारे होते. प्रत्यक्ष पेशंटना प्लेस करणारे BMS डॉक्टर होते. त्यामुळे सर्व ठिकाणची जी ICU आहे ते देखील BMS चालवतात. त्यामुळे जर डॉक्टरांची वानवा आहे, डॉक्टर पेशंट रेशिओ आपलं WHOच्या आयडियल 1:400 एवढा जो पाहिजे तो नाही आहे आपल्याकडे. आपला 1:1700, त्यामध्ये फक्त MBBS डॉक्टर गृहीत धरले जातात. जर याच्यामध्ये BMS आणि BHMS डॉक्टर घेतले तर तो रेशिओ 1:700 येतो, म्हणजे आयडियलच्या जवळ जातो. त्यामुळे हे जे धोरण घेतलेलं आहे ते केवळ एका पॅथीसाठी नाही, माझ्यासाठी नाही किंवा ॲलोपॅथीसाठी नाही, तर सामान्यातला सामान्य पेशंट समोर ठेवून हे केंद्र सरकारने धोरण घेतलेलं आहे. आणि त्या अनेक कमिट्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर एक शॉर्ट टर्म कोर्स काढला होता डॉक्टरांचा, त्या कोर्स संदर्भातली कमिटी होती, अनेक प्रकारच्या पार्लमेंटरी कमिट्या होत्या, त्यामधून हे उहापोह करत नीती आयोगाने काही त्याच्यामध्ये दाखल दिले होते. नॅशनल हेल्थ पॉलिसी 2012, 2018 या सगळ्यामधून जे उहापोह करत पुढे आलं त्यातून असं दिसलं की जी राज्यांमध्ये किंवा खेडेपाड्यांमध्ये किंवा शहरी वस्त्यांमध्ये देखील जी डॉक्टरांची वानवा आहे ती भरून काढण्यासाठी जर आपण या डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना लिगली एम्पॉवर केलं तर नक्कीच आपण छोट्या छोट्या गावांपर्यंत, छोट्या छोट्या सामान्यातल्या माणसांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचवू शकू. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणाचा आम्ही स्वागत करतो. कोणत्याही प्रकारची या धोरणामध्ये पुनर्विचार किंवा होऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि नक्कीच होणार नाही, कारण केंद्र सरकारने हा निर्णय IMA, NIMA या संघटना समोर ठेवून घेतलेला नाही आहे. हा सामान्यातल्या सामान्य तळागाळातल्या व्यक्तीला समोर ठेवून घेतलेला निर्णय आहे.